नमस्कार मित्रांनो, मी किरण साबळे आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं नव्याने स्वागत करतोय। तर मित्रांनो, पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आता सकाळचे 8 वाजलेलेत आणि सकाळी सकाळी आम्ही खेकडीला आलेलो आहे। तर इकडे खेकडी म्हणायचं तर काय, एक गेंडी जातीची एक खेकडे, लाल कलरची खेकडी असती, ती पकडण्यासाठी आलेलो आम्ही। आणि अशा या रानवनातून बघा तुम्ही पाहू शकताय सर्व शेजारचं नेचर पूर्ण असं या रानवनातूनच त्या खेकडी असतात बघा, पाहू शकताय तुम्ही। आणि ह्या ठिकाणी बघा असे जे दगड वगैरे असतात बघा, असे बघा हे तुम्हाला जिथून दिसतंय इथं या अशाच ठिकाणी त्या खेकडी असतात। तर आता आपण खेकडी सर्च करूया, खेकडी दाखवतो तुम्हाला, बघूया आपल्याला खेकडी सापडतात का। तर मित्रांनो पाहू शकता बघा, हे अशा खेकडी असतात बघा, तुम्ही पाहू शकताय। हे आता खूप छोटे छोटे आहेत, या अशा खूप छोट्या छोट्या बघा, या सापडल्यात, या अशा खूप छोट्या छोट्या। तर ह्या नाही पकडायच्या आपल्याला, त्या तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी। असा लाल कलर असतो बघा, तुम्ही पाहू शकताय बघा, पाहू शकता तुम्ही, हे अशा लाल कलरच्या खेकडी असतात। तर हे अशाच ज्या छोट्या छोट्या ह्या खूप छोट्यात, तर या आपण आपल्याला सोडून देऊया। यांच्यामध्ये जो मोठा प्रकार असतो तो पकडूया। आता ते बाहेर आलेले आहे तिथं, हा बघा, पाहू शकताय, हा बघा, हा बघा, इथे एक खेकडी आहे, त्या बघा। आता ही कशी मोठी खेकडी सापडली बघा, तुम्ही पाहू शकताय। अशा ज्या ह्या मोठ्या मोठ्या खेकडी आहेत, अशा सापडतात इथून। तर आता आपण शोधूया, अशा खूप साऱ्या असतात इथं। आता पाऊस जरा पडत नाही, पाऊस उघडला आताच, त्यामुळे सापडत नाहीयेत, नाही तर खूप मोठ्या मोठ्या खेकडी असतात। अशाच खेकडी सापडतील आपल्याला, अशा दगडात खालून वगैरे। हे बघा, हा बघा, बघा, पाहू शकताय, हा बघा, हा बघा। आणि पिल्ले सोडायला आलेत बघा, बघा त्यांची पिल्ले दिसत असतील तुम्हाला। तर हे पिल्ले सोडण्यासाठी वर आलेले आहेत, तर आपण हे पिल्ले त्यांची हे करूया। काय काय खूप छोटे खेकड पकडायचेच नाहीत आपल्याला, बघा इथं पण आहे। ते जास्त करून आता छोटेच जास्त निघाल्यात, मोठ्या खूप कमी प्रमाणात आहेत। तुम्हाला दिसतात का नाही कॅमेरामध्ये काय माहित, पण अशा हे छोटे छोटे खेकडे आहेत ना, पळतात खूप, नाही का। हे एकदम अशा छोट्यात, खूप छोट्यात, नाही का, ते आपण पकडू शकत नाही अशा छोट्यात। तर चला, अजून इथं एका ठिकाणी एक दगड आहे खूप मोठा, तिथं काल मी 3-4 खेकडी पाहिलेल्या, ते आलं का तुम्हाला दाखवतो। चला, आता पाऊस पण उघडले, आपण जर्किंग वगैरे काढून ठेवूया, खूप जडजड झाले। पहा अशा ठिकाणी असतात खेकडी। आता इथं जास्त जरा पाणी साठलेलं नाहीये, पण बघा इथं एका दगडी खाली पाणी साठलंय, तर इथं खेकडी बघा किती, तुम्ही पाहू शकताय। बघा एकाच दगडी खाली बघा, 1 2 3 एक गेली बघा, इकडे किती मोठी बघा, 4 इथं आतमध्ये जाऊन बसलेल्या आहेत। पाहू शकता बघा, एकाच दगडी खाली एवढ्यात चाललेली बघा। अशा मोठ्या मोठ्या खेकडी निघतात, पहिलाच पाऊस आहे, पहिल्या पावसाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या खेकडी निघतात। काही छोट्या पण असतात बघा, काही एवढ्या छोट्या साईजच्या पण असतात, काही मोठ्या साईजच्या पण असतात। पूर्ण दगड खाली बघा, पाहू शकता। 1 मिनिट तुम्हाला दाखवतो दगड उचकून। तर आता पहा, तुम्हाला ही दगड मी उघडून दाखवतो, ही दगड उचकून दाखवतो बघा किती खेकडी असतील। काही अशा ठिकाणी खेकडी असतात, आणि इथं आपल्याला खूप अशा साऱ्या दिसलेल्या खेकडी, त्यामुळे आपण दगड ढकलूया बघा। बघा पाहू शकताय, बघा किती खेकडी तिथं, एका दगडाखाली बघा भरपूर खेकडी होत्या बघा, किती मोठ्या मोठ्या। ते पुन्हा असं इकडे दाखव बघा, तुम्ही पाहू शकताय किती साऱ्या खेकडी आहेत एकाच जागेवर। ते तुम्हाला दाखवण्यासाठी काढल्या सगळ्या। तर पहा, आणि हे बघा, हे दाखवतो, बघा पिल्लं सोडायला आलेत, सगळे तुम्हाला पिल्लं दिसत असतील। ही पिल्लं सोडायला आलेली खेकडी आणि तिचा शिंगडा पाहू शकता तुम्ही, खूप मोठा आहे।
जर याच्यात बोट जर सापडलं तर काही खरं नाही. तर आता तिच्यामध्ये पिल्ल आहेत, त्यामुळे आपण आता त्यांना जीवनदान देऊया, कारण की त्यांची पिल्लं सोडणं पण खूप महत्त्वाचं आहे. तर ते यासाठी झालेलं आहे. आज पहिलाच पाऊस पडलेला आहे आणि पहिल्याच पावसात ते पिल्लं सोडायला आलेत. तर आता आपण सोडून देऊया त्यांना, म्हणजे ते पिल्लं सोडून देतील. तर अशा जागेवरती खेकडे असतात, तुम्ही पाहू शकताय. आता इथं वाटत असेल तर काहीच नाही आहे, पण इथं भरपूर सारे अशा खेकडी निघतात. तर अशाच आता आपण पकडूया खेकडी ज्यांच्यामध्ये पिल्लं नाही आहेत. आता बऱ्याच खेकडी अशा पण असतील का त्यांनी पिल्लं सोडून दिली असतील. तर अशा ज्या खेकडी आहेत त्यांच्यातून आपण आता पकडूया. तर चला मित्रांनो आता पुढच्या जागेत जाऊया, आपण तिथे पकडूया. आता इथं बऱ्याच खेकडींमध्ये काही छोट्या होत्या, काही खेकडींमध्ये पिल्लं होती, त्यामुळे इथं आपल्याला पकडायचे नाहीत. ज्या खेकडींमध्ये पिल्लं नाहीत त्या खेकडी आपण पकडून येऊया. ओके, तर चला मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. अजून पुढं काय गमती जमती करतोय का, पुढं कसे खेकडी पकडतोय. चलो लेट्स गो. पाच जाऊया आपण. बघा इथं पण छोटी खेकडी बघा अशा दगडां खाली असतात, पाहू शकता तुम्ही. बघा सगळ्यात महत्त्वाचे त्यांचे जे शिंगडे असतात ते त्यांचे नांगे असतात, त्यांना जपायचं, कारण की शिंगडा खूप जोरात चावतो. आपल्याला वाटतं एवढी शेत, पण रडवतं मात्र हे नक्की. तर बघा मित्रांनो पाहू शकता का इथं आहे खेकडी. बघा हा इथं चालले. अरे ह्याच्यात एक दोन खेकडी त्याच्यात अजून 3 खेकडी आहेत बघा याच्यामध्ये. हा बघा इथं एक आहे, इथं एक आहे, म्हणजे बघा इथं एक आहे. हे बघा हे बघा पाहू शकता तुम्ही. हे पकडणं काही इतकं आवड नसतं. एक हा सगळा टेक्निकचा भाग आहे, कारण की तुम्हाला सांगतो शिंगड्यामध्ये जर जो शिंगडा असतो ही नांगी असते, याच्यामध्ये जर बोट गेलं बघा खूप खतरनाक असतं आपल्याला वाटतं, पण चावती चांगली जोरात चावते, जोरदार चावते. बघा तुम्ही पाहू शकताय चांगली जोरदार चावती. पाहू शकता अजून इथं 2 आहेत खाली बघा, तुम्हाला दिसतात का पाण्यामध्ये. बघा तुम्ही पाहू शकता बघा कशी चावण्यासाठी प्रयत्न करते. 2 3 हा बघा एका जागी अशा 3 खेकडी सापडलेले आहेत आपल्याला. तर मित्रांनो याला ही पकडण्याची जी प्रोसेस असते ही पण अशी म्हणजे खूप सोपी असते, खूप टेक्निकची आहे. पाठीवरून हात घालायचा, म्हणजे समोरून हात घालायचा नाही, तिच्या नांग्यासमोर पाठीवरून हात घालायचा आणि पकडायचा. आपला लाल्या पण आलेला आहे. लाल्या काय रे काय लाल्या पण जोडी आलेल्या आपल्याला. तर मित्रांनो आपण या खेकडी आहेत ना, या काही पकडणार नाही, तुम्हाला फक्त पकडण्याची प्रोसेस दाखवली. ह्या खेकडी खातात पण. आमच्या इकडे 3 जातीमध्ये खेकडी आढळतात. ही एक जी आहे ही पहिली सगळ्यात पाऊस पडल्या निघती, ही एक गिळती खेकड. 2 नंबरची एक व्हाईट कलरची असते बघा, माझ्या शॉर्ट्सला वगैरे टाकलेली यूट्यूबला, तर ती बेलकड खेकड. आणि 3 नंबरची ती चिंबोरी खेकड. चिंबोरी खेकड तर तुम्हाला माहिती आहे ती सर्वच खातात. ही गिळती खेकड पण खातात, पण बेलकड खेकड आमच्याकडे नाही खात, आमच्या भागामध्ये कोणीच खात नाही. तर आता आपण काही खेकड काही खात नाही जास्त, तर आणि घरात खायला पण नाही कोण, त्यामुळे आपण खेकडी सोडून द्या. फक्त तुम्हाला मी दाखवण्यासाठी आलेलो आपल्या भागामध्ये खेकडी वगैरे ज्या गिळत्या खेकडी आहेत, लाल खेकडी निघालेल्या आहेत आणि ह्या खेकडी निघालेल्या आहेत, ते कशा पकडायच्या, कोणत्या प्रोसेसने पकडायच्या. आणि याचं कालून वगैरे पण असं खूप छान होतं, असं मस्त कालून होतं, जसं चिंबोरीचं होतं तसंच कालून होतं. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आता त्याला आपण सोडून देऊया, जाऊ द्या त्यांना जीवनदान देऊया आपण. हे सोड ग, हे बघा जाऊ द्या त्यांना आपण सोडून देऊया. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो सांगायचं गेलं तर सर्व म्हणतील का म्हणजे हँड ग्लोव्ज घालून का पकडतो वगैरे. तर मित्रांनो बोटाला दुखापत झालेले, जखम झालेले, 4 टाके पडलेले, तर त्यामुळे डॉक्टरने भिजवायला लावलेलं नाही. पण तुम्हाला दाखवायचं त्या ओढीने मी म्हटलं जाऊया आपण पावसामध्ये का होईना जाऊया, कारण की आपली पब्लिक आहे, आपली पब्लिक वाट पाहत असते प्रत्येक वेळेला नवीन व्हिडिओ येण्याची. तर ती व्हिडिओ दाखवायची होती, त्यामुळे हँड ग्लोव्ज घातलेले बघा, तुम्हाला दाखवतो. त्या बघा 4 टाके पडलेले, त्यामुळं हँड ग्लोव्ज घातलेला. तर काही जण कमेंट पण करतील हँड ग्लोव्ज घालून का खेकडी पकडताय, तर त्याच्या मागचं कारण हेच आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं झालं, इथपर्यंत व्हिडिओ पाहिली जास्त शेअर करा. पावसाळ्याचा दिवस आताशी चालू झालाय,
आज पाऊस पडून पहिला का दुसरा 2च दिवस झाले पाऊस पडतोय. या 2 दिवसामध्ये खूप साऱ्या खेकडी निघाल्या, खूप सारे अजून धबधबे निघायचे बाकी, खूप सारं आमच्या इकडचा निसर्ग जो खजिना आहे, खूप निसर्ग खजिना आहे, तो सर्व तुम्हाला या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवायचा मी 100% प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण की नवीन येणारे व्हिडिओ या तुमच्यापर्यंत पोहोचतील, लवकर पोहोचतील आणि तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल. त्यामुळे आणि कारण की हे खेकडीपासूनचा ब्लॉग ते पूर्ण असं धबधब्यांपर्यंतचे ब्लॉग, सर्व ब्लॉग आपल्याला या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला भेटतील. त्यामुळे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपली हे जे व्हिडिओ आहे किंवा आपलं जे चॅनल आहे मित्रांपर्यंत पोहोचवा. 1 सबस्क्रायबर किंवा 1 लाईक खूप माझं आयुष्य बदलून टाकल. आणि मित्रांनो, तुम्ही जे लाईक करता किंवा कमेंट करता किंवा सबस्क्राईब करता, 1 लाईक सुद्धा मला अशी पॉझिटिव्ह एनर्जी उपलब्ध करते. कारण की तुमच्या या पॉझिटिव्ह एनर्जीनेच मला असं वाटतं की अजून व्हिडिओ बनव, ही व्हिडिओ बनव, ती व्हिडिओ बनव, खूप सारे व्हिडिओ बनव. बघा बोटाला लागलेले 4 टाकेत, तरी पण मित्रांनो मी तुमच्यापर्यंत खूप जास्तीत जास्त ब्लॉग पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मित्रांनो, आपले 25,000 सबस्क्रायबरची फॅमिली झालेली आज. तर 25,000 जे आहेत ते आपलीच खूप मोठी यूट्यूब फॅमिली तयार झालेली आहे. तर या यूट्यूब फॅमिली ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्हाला आम्ही कधीच निराश करणार नाही. या आपल्या चॅनलवर नवीन ब्लॉग नेहमीच तुम्हाला पाहण्यात येतील. तुम्ही पाहू शकता बघा आमच्या इकडचा निसर्ग पूर्ण अजून 2 ते 3च दिवस झालेत, पण पूर्ण असा निसर्ग संपन्न असा आपला परिसर झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय अजून बघा धबधबे वगैरे निघायचे बाकी आहेत. बघा तुम्ही धुकं वगैरे पाहू शकताय, कसलं छान असं धुकं आहे. पूर्ण अर्धा डोंगर दाखवून गेलाय. डोंगर खूप मोठं आहे. तुम्ही माझ्या उन्हाळ्याचे ब्लॉग पहा, डोंगर खूप मोठे डोंगर आहेत. तर आता धुक्याने असंच आता वातावरण असंच निर्माण होईल, असंच तयार होईल. सकाळचीच वेळ आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा किती छान असं निर्माण झालेलं वातावरण. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. इथपर्यंतच व्हिडिओचा आता मी शेवट करतोय, कारण की आता पावसाचं येण्याची लक्षणं दिसतात आहेत. तर आता आपण घरी जाऊया. कशा गिळंद्या खेकडे वगैरे पकडायचे, कशी गिळंदी खेकडे असते तुम्हाला दाखवलीच. तर मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद. आणि अशाच पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय.